मुलींच्या वसतिगृहामध्ये असलेल्या असुविधेबाबत मुख्यमंत्र्यांना तक्रार केल्यामुळे एका विद्यार्थिनीला जे आहे ते आता वसतिगृहाच्या बाहेर पडावं लागणार आहे। अशा पद्धतीने त्याला नोटीस बजावण्यात येईल। आपल्यासोबत स्वतः ती विद्यार्थिनी आकांक्षा उके आहे। आकांक्षा, काय नेमकं तुझ्यासोबत घडलेलं, काय तुला वसतिगृहाच्या बाहेर जाण्यास प्रशासनाने सांगितलेलं आहे? ते म्हणत आहेत की मी नोकरी करत आहे TCSमध्ये, म्हणून ते म्हणत आहे की तुला इथे नोकरी म्हणून नाही राहता येणार। पण ते नोकरी नाही आहे, ते इंटर्नशिप आहे आणि ते कॉलेजकडून आहे। ते सर्वांना करावीच लागते। मास्टर्सवाल्यांना तर कंपल्सरी राहते आणि त्याचे मार्क्स राहतात। बरं, आता तुला नोकरीचं मूळ कारण जरी सांगितलं गेलं असलं तरी तू काही महिन्यांपूर्वी जे आहे ते मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती। ती नेमकी काय तक्रार होती? कदाचित त्या तक्रारीचाच राग मनात धरून ही कारवाई करण्यात आली आहे का, असं तुला वाटतं का? हो, तेच कारण आहे। कारण त्यांनी असं म्हणजे पर्सनली जाऊन पण माझ्या कॉलेजला पण म्हणजे व्हिजिट केला आहे। तिथे पण नोटीस दिला आहे की मी CM सरांकडे गेली होती कूलरसाठी आणि तिथे पण गोष्टी सांगितल्या त्यांनी की मी असं केलं आहे। पण त्याच्यामध्ये चुकी काही असं मला वाटत नाही की मी चूक केली आहे म्हणून। बरं, नेमक्या काय असुविधा तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थिनीला जे ते वसतिगृहात जाणवत होती त्यावेळेस तक्रार काय दिली होती? की तेच कूलर नव्हता आणि खूप जास्त टेम्परेचर वाढत होतं आपल्या विदर्भामध्ये, 45+ गेलं होतं। तर आम्ही त्यांना तेच म्हटलं की खूप जास्त टेम्परेचर आहे मॅम, आम्ही नाही राहू शकत एवढ्या टेम्परेचरमध्ये। तर त्या म्हणत होत्या की राहायचं असेल तर राहा, नाही तर घरी जा आणि इथे कूलरची सुविधा नाही मिळणार। आणि त्या स्वतःच म्हणताय की मुंबईला त्यांनी AC लावून दिली आहेत। बरं, मुख्यमंत्र्यांकडे जेव्हा तू तक्रार केली होतीस तेव्हा त्याच्यानंतर काय या ठिकाणी वसतिगृहात नेमके बदल झाले, काय कारवाई करण्यात आलेली होती? त्याच्यानंतरच माझ्या कॉलेजला गेले। जेव्हा कूलरचंही झालं ना, ज्या मुली आम्ही होतो ना त्यांच्या कॉलेजला गेलेत की हे लोक कॉलेजला येतात की नाही येतात। आमच्या कॉलेजवाल्यांनी सांगितलं की 75+ यांची अटेंडन्स पण आहे। बरं, तुला कूलर संदर्भात तक्रार केली, त्यानंतर काही बदल झाला का? हो, इथे कूलर लागलेत, पण मला तिथे न ठेवता म्हणजे दुसऱ्या रूममध्ये ठेवलं आहे कारण की मी ते CM सरांकडे गेली होती म्हणून। बरं, तू कुठेतरी नोकरी करते असा देखील आरोप होतो आहे। नेमकी नोकरी काय आणि तुला किती रुपये त्यामधून पगार मिळतो? ते इंटर्नशिप आहे, 12,565 असे मिळतात। पण ते मला 5,000 रुपये मिळतात त्याच्यामधले आणि 7,000 रुपये मला कॉलेजला द्यावं लागते की ते कॉलेजकडून आहे ना, तर त्यांना द्यावं लागतात ते की हे स्टुडंट आहे आमच्या इथून इथे इथे जात आहे ती, की आमच्या भरोशावर म्हणजे त्यांच्या डिपेंडन्सी राहते ना सर्वांवर की त्यांच्यामुळे जात आहे म्हणून। प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी शिक्षण घेताना कंपल्सरी असते? कंपल्सरी असते मास्टर्सवाल्यांना। त्याच्यासाठी काही गुणक्रम वगैरे? हो, त्याच्यासाठी मार्क्स राहतात प्रोजेक्टमध्ये। अच्छा, हो। बरं, आता तुला वसतिगृहाच्या बाहेर जाण्यासंदर्भात नोटीस आलेली आहे। त्यानंतर आज नागपूरचे पालकमंत्री, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तुझ्यासोबत स्वतः फोनवरती बोलले। त्यांनी नेमकं तुला काय आश्वासन दिलं आणि त्यांच्या आश्वासनानंतर तुझ्या मनाला किती समाधान आहे? त्यांनी म्हटलं की तुला जायची गरज नाही आहे, त्यात तुझी याच्यामध्ये चूक नाही आहे बा, आणि हे सर्वांना करावेच लागते की म्हणजे इंटर्नशिप वगैरे। त्यांनी सर्व प्रॉब्लेम समजून घेतली आणि त्यांनी सोल्युशन पण दिलं आहे की एक आश्वासन दिलं आहे की तुला जायची गरज नाही आहे, इथेच थांबायचं आहे, असं त्यांनी म्हटलं। बरं, तुझ्यासोबत किती मुली राहतात? त्या दिवशी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार देताना अनेक मुली तुझ्यासोबत देखील होत्या? आम्ही 5 मुली होतो। बरं, कारवाई तुझ्या एकट्यावर करण्यात आली की इतर मुलींवर पण? इतर मुलींवर पण केली आहे, पण त्या हॉस्टेललाच राहतात, कॉलेजला जातात, कॉलेजमधून येतात, पण त्यांच्यावर वेगळे हे लावले आहेत की रॅगिंग करतात असं तसं, म्हणजे त्यांच्यावर वेगळे खोटे आरोप लावलेत। बरं, आज कारवाई जर करण्यात आली आणि तुला वसतिगृहाच्या बाहेर जर जाण्याची वेळ झाली तर काय परिस्थिती उद्भवेल तुझ्यावर? सध्याला एक्झाम वगैरे चालू असल्यास देखील तू बोलते? सर, मला पण नाही आयडिया याच्याबद्दल की मी का करणार। पेपर चालू आहे सध्या? हो, माझे पेपर चालू आहेत। काय शिक्षण चालू आहे? माझं MBA फर्स्ट इयर, सेकंड सेमची एक्झाम चालू आहे। बरं, पालकमंत्र्याच्या आश्वासनानंतर दिलासा आहे तुला? हो सर, म्हणजे एक असं वाटलं की नाही आहे आपल्या सपोर्टला म्हणून। एकूणच पाहू शकतो की मुलींच्या वसतिगृहामध्ये जे आहे ते काही असुविधा होत्या, त्या संदर्भात आकांक्षाने थेट मुख्यमंत्र्याकडे जाऊन जे आहे ती तक्रार दिली होती। त्यानंतर वसतिगृहामध्ये कूलर वगैरे देखील बसवण्यात आले। मात्र कुठं ना कुठेतरी ही बाब जी आहे ते जे वसतिगृह कर्मचारी असतील त्यांना कुठेतरी खटकली। त्यामुळे जे आहे ते आकांक्षावर जे आहे ते नोटीस बजावून त्याला बाहेर जाण्यासाठी कारवाई करण्यात आल्यास त्याचा आरोप आहे। मात्र या संदर्भाची या संपूर्ण प्रकरणाची दखल आता थेट नागपूरचे पालकमंत्री तर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेली आहे आणि त्यांनी थेट आकांक्षाशी फोनवर जे आहे ते संवाद साधून त्याला धीर दिलेला आहे आणि काळजी करू नकोस, मी तुझ्या सोबत असल्याचं त्याला जे आहे ते एकूणच आश्वासन दिलं आहे। त्यामुळे कुठं ना कुठेतरी एक आकांक्षाला थोडा धीर आणि दिलासा मिळाला असंच म्हणावं लागेल। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।